सकाळ सकाळ शुभ सकाळ. इथं 6 वाजले ते आणि आता लाईट गेली आज. आणि आज आत्या मामा नसल्यामुळं आज आम्हाला हीटर चालू करायचं काही कळलंच नाही, जागा झाली नाही. त्यामुळे आता इकडं चूल पेटवली, पाणी तापवायला लागले 3 जण मिळून. इथं कोण करणार पहिल्यांदा आंघोळ? पाणी कोण ठेवलंय? हा, तर इथं चालू आहे आता. आज असंच होणार आता, तू करू का मी करू, नंबर लावायचा आता, आहे का नाही? भांडी घासली नाही ती, शेंगा फोडत बसलो होतो त्यामुळं भांडीच घासली नाही ती रात्री. आता भांडी घासून घेते पटकन. तर देवपूजा झाली आता माझी. वगैरे सगळी घासून झाली, माझी आंघोळ झाली, देवपूजा झाली आता. आणि आता लागले स्वयंपाक करायला. तर आता पहिल्यांदा शिरा करायचा आहे मुलांना. तर शिरा करून घेते, किचन वाटा धुवून स्वच्छ. तर इथं रवा भाजून घ्यायला लागली तुपामध्ये. सगळ्यांना शिरा खायचा आहे, तर चला शिरा करून घेऊया. रवा भाजून घेते इकडं, रवा भाजून घेते आणि इकडं पाणी गरम करून घेतलंय रव्यासाठी शिरा करायचा. तर आणि इथं भेंडी स्वच्छ धुवून ठेवली आता नितळायला. आणि भेंडीची भाजी आणि चपात्या करायची त्या मुलांना. चला मग पटकन करून घेऊया, 7 वाजले ते, उशीर होईल. शिरा करून झाला आता. मुलांना इकडं खायला दिलंय, खाऊन घ्यायला दिलंय. एक ॲपल आणि शिरा. आणि इकडे टाकली मी भेंडीची भाजी. भेंडीची भाजी ही मुलांना मिठाची करायची, तिखट नाही करायची, हिरव्या मिरच्याची मिठाची करून घ्यायची आता पटकन. आणि पीठ मळून घ्यायची. मला इथं भेंडी करून झाली आता आणि चपात्या चालू त्या करायला गरम गरम. आणि इकडं डब्बा पण भरायचा चालू आहे. तुला काय करायचं? शिरा थोडा आणि भेंडी खाली द्यायची का? बर. तुला भेंडी आणि चपाती सगळ्याला तसंच द्यायचं का आज? बर. स्वयंपाक सगळा करून झालाय. स्वयंपाकामध्ये भेंडी, शिरा, दोडक्याची भाजी, चपाती. सर्वजण या जेवायला. आता जेवण करून घेते, मग बाकीची कामं करते. वगैरे झाली आणि आता भांडी आणली सगळी बाहेर आवरून. फरशी नंतर पुसते, भांडी घासून घेते आधी. इथं मोकळं पाणी चालू आहे, शिवरीवर पाणी लावले आज. तर शिवरीवर पाणी लावत दार धरत धरत आता भांडी घासून घेते आधी. 1:30 वाजले ते आणि आपलं शिवरी सगळी भिजून झाली आता. आणि आता मी चालले गव्हाकडं. गव्हाची पण दारं धरायची ते आज. काही 4 वाजेपर्यंत जेवढं भिजन तेवढं भिजन. दारं भिजत भिजत साडीला पिको फॉल करून घ्यायला लागली. वर्षा ताईंची चोळी शिवायला बसली आहे. तर
चला आपण खालच्या गव्हावरचा कॉक खोलू, वाटी खोलू, म्हणजे दार धरायला पूर्ण सारा भरलाय. तर आता इथं वाटी खोलली आता गव्हावर आणि एकदम कडेच्या सारात पाणी लावलं. आता ही एक सारं आडवा भिजून घ्यायचा आणि मग परत इकडलं सारं भिजवायला सुरुवात करायची. गहू आपला कसा आलाय नक्की कमेंट करून सांगा. तर आपण बघूया आता एका साऱ्यामध्ये किती काकऱ्या येत्या. तर एका साऱ्यामध्ये हा मोठा सारा आहे आणि एका साऱ्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 काकऱ्या आहेत त्या गव्हाच्या. एकदम असा छानसा असा गहू दिसतोय आपला, चांगला उगवून आलाय सगळीकडं. तर आता इथं गव्हावर पाणी लावलं. आता साऱ्यात लगेच भरतोय सारा. आता 4 वाजेपर्यंत इथंच थांबून गव्हाची दारं धरती. गव्हाचं दार भिजले आता आणि आता दुसऱ्या दारावर पाणी दिले. एक सारा झाला भिजून आणि दुसऱ्या सारावर पाणी सोडले. आता भिजन आता पटपट. तर गव्हाची 3 दारं झाली ते आता आणि आता 3 वाजत झाले. ते हिरेवरलं पाणी चालू केलं. आता 2 मोटरचं पाणी, हिरेवरली मोटर आणि आपली आम्ही रोज पाणी पितो ती मोटर, दोन्ही मोटर चालू करून आता जास्त पाणी मारायला लागलं. आता भरपूर पाणी यायला लागलं. आता तिसऱ्या साऱ्यावर पाणी, तिसरा सारा पण चांगला भरला आहे आता. आणि ह्याने आले तर आता दारं धरायला, दारं धरून घेते ना आता ह्याने. आणि मी चालले आता घरी करायला. अर्धी आपली पिको केलेली साडी हात शिलाई करायची राहिली, त्या साडीला हात शिलाई करून घेते आता मी जाऊन. पाणी वाढले आता आणि आता इकडं 2 दारावर पाणी दिले आता मी, म्हणजे फास्ट भिजते. 4 वाजल्या आणि गावात आपलं 4-5 सार राहिले ते आणि लाईट गेली. आता चला आता जाऊया घरी. तर इथं दार धरून आल्यावर फॉल केली साडी, थोडंच राहिलं हात शिलाई करायची. आता हात शिलाई करून घेते हिला. तर संध्याकाळच्या 7 वाजले ते आणि मी लागले आता स्वयंपाक करायला. चहा करून दिला मुलांना. आता चहाचा टायमिंग होऊन गेला. इथं वांगी चिरली ते, आता वांग्याची भाजी करायची. वांग्याची भाजी आणि चपात्या. चला मग वांग्याची भाजी टाकून घेते आणि चपात्या करते. इथं वांग्याची भाजी टाकली शिजायला. आता इकडे केली आता ज्वारीची भाकरी. तर इथं ज्वारीची भाकरी तयार झाली माझी. आता टम्मा फोडली. हा